आपण ऑटो परमिटच्या प्रोसेस सुरू केलेलं आहे ते फार ट्रान्सपरंट आहे. त्यामध्ये तिथे काय होतं सर्वांना दिसते आणि लोकांमध्ये शंका आहे की आम्हाला मिळेल की नाही मिळेल, यामध्ये किसी तरह की प्रॉब्लेम राहणार आहे. हे आपण आता जवळजवळ 81,000 ऑटो परमिट आपण ऑनलाईन पुरे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये देतात. सकाळी वर्षाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सुरुवात झाली. नागपूर सिटी आणि आपला औरंगाबाद म्हणजे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरू झाला. बाकीचा प्रोसेस आपल्या समोर त्या प्रोसेससाठी एकूण 1,75,349 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1,52,865 लोकांनी यामध्ये पैसे भरले होते आणि टोटल 81,456 इतने परमिट आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि अजून यांचा प्रोसेस आपला त्यामध्ये जो पात्र ॲप्लिकेशन आहे 1,30,563 आहे. आणि आता हे प्रोसेस सुरू आहे. प्रोसेस सुरूनंतर आखिरमध्ये कितने यामध्ये अलॉटमेंट होतील ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल. आणि जो आपण लॉटरी ते काढत आहे पद्धती तेलामध्ये सुद्धा त्याची माहिती लोकांमध्ये आहे. ते जो कोणत्याने ट्रान्सपरंट यावे एक ओव्हरसाईट कमिटी ते बसवलेली आहे. त्यामध्ये 3 मेंबर आहे. त्याशिवाय 3 पंचेस आहे, पंच आहे. आणि आपल्याला सगळं आपल्या समोर सगळं प्रोसेस हवा आहे. त्यांना व्हिडिओग्राफी आपण करत आहोत आणि त्याने घडले पूर्ण पारदर्शी मार्गाने लोकांना ऑटो परमिट उपलब्ध होईल. त्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होणार आहे. आणि आता जो रिफ्युजल काय जो म्हणजे जे लोक रिफ्युजल होतात ऑटो परमिट ते सुद्धा कमी होईल. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांचे ज़्यादा ऑटो रास्ते पर आले तर लोकांनी यांची सुविधा मिळणार आहे. और त्यांचा जो वेट पीरियड होता ते सुद्धा कमी. आणखी 3 लर्निंग लाइसेंस का ऑनलाइन अपन आता शुरू केले गेलेलं आहे. दूसरा है कि जो रजिस्ट्रेशन नवीन केलेलं आहे तर रजिस्ट्रेशन वही होणे जैसे रजिस्ट्रेशन के प्रोसेस सुरू आहे तर जो मालिक आहे रजिस्ट्रेशन करणार आहे SMS-द्वारे सुद्धा कडे ते आहे. तीसरा आहे की प्रत्येक RTO DPRTO ऑफिसला जो आपला VIP नंबर आहे नंबरची काय मालिकाकडून आहे काय नंबर अवेलेबल आहे दुसरे करून मिळेल जेणेकरून हे सगळं प्रोसेस ट्रान्सपरंट होईल. आणि सतत तक्रार असतात की एजंट दलाल ऑफिसमध्ये त्याचे सुद्धा बचाव असेल पण निश्चितपणे एक लोकांनी सुद्धा सोयी उपलब्ध होईल. त्यांचा त्रास कमी होईल. ही चांगली सेवा RTO ऑफिसच्या माध्यमातून देऊ शकतो.